सोलापूर विमानतळाच्या आउट गेट समोर अचानक एक शॉर्ट सर्किट झाला आणि त्यानंतर भीषण आग लागली। या ठिकाणी ही आग पाहण्यासाठी अनेकांची गर्दी देखील जमल्याचं चित्र पाहायला मिळालं। सुदैवानं कोणत्याही प्रकारचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं नाहीये। होडगी रोडवरील सोलापूर विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या परिसरातील गवताला अचानकपणे शुक्रवारी रात्री 9च्या सुमारास आग लागली। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे। या आगीमुळे वाळलेल्या गवतात आग पसरली। अचानक झालेल्या घटनेमुळे विमानतळ प्रशासनाची धावपळ झाली। दरम्यान आग पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली। घटनेची माहिती मिळताच महानगरपालिका अग्निशमन दलाने तात्काळ ही आग आटोक्यात आणली। लाईटच्या खांबावरील शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राकेश साळुंखे, सहाय्यक अधीक्षक अच्युत दुधाळ यांनी तात्काळ होडगी नाका येथील अग्निशमन दलाची गाडी पाठवली। विमानतळ कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण ती वाढत जात होती। दरम्यान आग विझवण्यासाठी एक बंब पाणी मारण्यात आले। काही वेळात ही आग विझवण्यात आली, त्यामुळे पुढील धोका टळला।